बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। लोक उपवन आणि वसंत विहार या भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याने येथे होणारी वर्दळ आणि गाजावाजाने रहिवासी त्रस्त झाले असून सुमारे 500 कुटुंबियांनी सह्यानीशी तक्रार केल्यानंतर आमदार केळकर यांनी अतिक्रमण विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। ठाणे महापालिका आधीच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने असंख्य फेरीवाले बेकायदेशीरपणे जागा मिळेल तिथे आणि दिवस रात्र ठाण मांडून बसत आहेत। त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ते आणि पदपथ वापरता येत नाही। लोक उपवन आणि वसंत विहार भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थ तयार करून विकणारे फेरीवाले बेकायदेशीरपणे तळ ठोकून असतात। गॅस शेगड्या यांचा धोकादायक पद्धतीने वापर होत असून येथे मध्यरात्री समाजकंटकांचाही वावर असतो। त्यामुळे या परिसरातील गृहसंकुलामध्ये रहिवाशांना या रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले असून घराबाहेर पडणेही अशक्य झाले, अशी तक्रार येथील 500 कुटुंबांनी सह्यानीशी आमदार संजय केळकर यांच्याकडे जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात दिले। आमदार केळकर यांनी तात्काळ अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने या फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्याच्या सूचना केल्यात। याबाबत बोलताना केळकर म्हणाले की बांगलादेशी नागरिक पुन्हा नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय करू लागले, त्यांच्यावरही कारवाई करावी। ठाण्यात फेरीवाला धोरण तातडीने राबवल्यास बेकायदेशीर फेरीवाल्यांचा प्रश्न संपेल, असे मत केळकर यांनी व्यक्त केले। यावेळी जनसंवाद कार्यक्रमाला माजी उपमहापौर अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, माजी नगरसेवक भरत चव्हाण, मुंब्र्याचे अनिल भगत, राजेश गाडे, योगेश भंडारी आदी यावेळी उपस्थित होते। कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील वार्डाचे नूतनीकरणाचे काम करताना त्या ठिकाणी ऑक्सिजन वाहिनी बसवण्याच्या कामाची निविदाच काढली नसल्याची बाब पुढे आली होती। यावरून टीका होऊ लागतात पालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याबरोबरच कळवा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोड यांची बदली करून त्यांच्या जागी डॉक्टर स्वप्नाली कदम यांची नियुक्ती केली, तर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांची बदली करण्याची तयारी पालिकेमार्फत सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। ठाणे महापालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे। सुमारे 500 खाटांचे हे रुग्णालय असून येथे ठाणे शहर आणि आसपासच्या शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात। या रुग्णालयातील प्रसूतीगृहात क्षमतेपेक्षा जास्त महिलांना ठेवण्यात आले असून यामुळे आरोग्य विभागातून प्रसूतीसाठी पाठवण्यात येणाऱ्या महिलांना कळवा रुग्णालय प्रशासन मुंबई तसेच जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येत होते। आरोग्य केंद्र आणि रुग्णालय प्रशासनाचा समन्वय नसल्यामुळे महिलांचे हाल होत होते। यावरून पालिका प्रशासनावर टीका होत असताना रुग्णालयातील प्राणवायू वाहिनीचे प्रकरण पुढे आल्याने प्रशासन अडचणीत आले होते। कळवा रुग्णालयातील रुग्णसेवेसाठी अपुरे पडू लागल्याने तेथील खाटांची संख्या वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। यासाठी रुग्णालयातील विविध विभागांचे टप्प्याटप्प्याने नूतनीकरणाचे काम करण्यात येत आहे, परंतु या कामातील हलगर्जीपणा समोर आला होता। रुग्णालयातील वार्डाचे नूतनीकरणाचे काम करताना त्या ठिकाणी ऑक्सिजन वाहिनी बसवण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असला तरी त्याची निविदाच अद्याप काढलेली नाही। या नियोजनशून्य कारभारामुळे दुसरी काम लांबणीवर पडल्याचे वृत्त प्रसिद्ध होत आले होते। ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी कळवा रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन 2 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते। पालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याबरोबरच राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोड यांची तडकाफडकी बदली केली। यामुळे रिक्त झालेल्या अधिष्ठानाची पदाची जबाबदारी डॉक्टर स्वप्नाली कदम यांच्यावर सोपवली आहे। मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ जून महिन्यामध्ये 5 प्रवाशांचा उपनगरीय रेल्वे गाडीतून पडून मृत्यू झाला होता। सुमारे 5 महिन्यानंतर या अपघात प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात मध्य रेल्वेच्या 2 अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे। मध्य रेल्वेच्या मार्गावरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ वळण आहे। या वळण मार्गावर कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करणारी आणि CST येथून कर्जतच्या दिशेने वाहतूक करणारी रेल्वे गाडी एकाच वेळी आल्याने दोन्ही रेल्वे गाड्यांमधील डब्यातून एकूण 13 प्रवासी खाली पडले होते। या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता, तर इतर प्रवाशांना गंभीर दुखापत झाली होती। मृतांमध्ये एक पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश होता। या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। तसे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील धोकादायक वळणाविषयी विविध प्रश्न निर्माण झाले होते। या प्रकरणाच्या अंतर्गत चौकशी सुरू होती। अखेर काल या प्रकरणी मध्य रेल्वेच्या 2 अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। ठाणे लोहमार्ग पोलिसांनी त्यात दुजोरा दिला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाजवळ काल सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका कंटेनरचा अपघात झाल्याची घटना उघडकीस आली. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून ठाणे जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु या अपघातामुळे मुंबई नाशिक या महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. कामता पाल असे अपघातात जखमी झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. कामता पाल हा काल कळंबोलीहून गुजरातकडे प्रवास करत होता. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्याचे कंटेनर वाहन मुंबई नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन जवळील उड्डाणपुलाजवळ उतरणीला आले असता त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान कंटेनरची धडक रस्त्यावरील दुभाजकाला बसून अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी राबवडी पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी, 2 हायड्रा मशीनसह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान 1 अग्निशमन वाहनांसह दाखल झाले. कंटेनर चालक कामता पाल याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अपघातग्रस्त कंटेनर 2 हायड्रा मशीनच्या सहाय्याने वाहतूक पोलीस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आले. या अपघातामुळे मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक 2 तास धीम्या गतीने सुरू होती. रायगड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या गुप्त बैठक झाल्याची चर्चा असून यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि ठाकरे गटाची युती असल्याची रंगू लागली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी स्पष्टीकरण देत महायुतीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीची मालिका पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्याचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये संघटनात्मक तयारी, उमेदवारांची स्थिती आणि स्थानिक समीकरणे यावर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकींना जिल्हाध्यक्ष, माजी खासदार, आमदार, विधानसभेतील उमेदवार, प्रमुख पदाधिकारी तसेच पालकमंत्री आणि संपर्क मंत्री देखील उपस्थित राहणार असल्याचे परांजपे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतील एक जबाबदार घटक असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुतीमधून लढवाव्यात अशी तिन्ही नेत्यांची एकमताची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांमध्ये याबाबत सतत समन्वय सुरू असल्याचे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे. महायुतीतील सर्व घटकांनी एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात हा आमचा प्रयत्न आहे. जिथे युती शक्य नाही तिथेच परस्परांमध्ये कटुता निर्माण होऊ न देता एकमेकांवर आरोप न करता निवडणुका लढल्या पाहिजेत हीच
माहितीची भूमिका आहे. तसेच कथित गुप्त बैठका किंवा अंतर्गत मतभेदांबाबत माध्यमांमध्ये जी वृत्त प्रसिद्धी झाली आहे ती पूर्णपणे चुकीची आणि तथ्यहीन आहे असे परांजपेने स्पष्ट केले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.